नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांक भाग 2 पाहत आहोत. अपूर्णांकाचे संख्यावर्ग आणि लेखी गणित या दोन्ही प्रकारचे गणित आज आपल्याला बघायचे आहे. तर काळजीपूर्वक आपण लक्ष द्यायचं आहे. चला एक एक गणित बघूया. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आवाज येतो सांगा अगोदर. लाईव्ह मध्ये पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर याच्यामध्ये काय करायचं, मोठा अपूर्णांक विचारला तर पहिला काय फरक आहे का बघायचं, आणि जर फरक नसेल सारखा तर त्याच्यावर काय करायचं, उभे 2 टिंबे ठेवायचे. चला लक्ष द्या. तर मग आता सांगा 7 आणि 1 8, 4 आणि 3 7 आणि 13 आणि 21, म्हणजे या ठिकाणी काय कारभाग विसरलेला दिसतो, म्हणून काय करायचं आपण 2 2 शून्य ठेवायचे. सांगा 8 8 64, राहिले किती 6, 8 7 56. लक्ष दे बाळीकडं. त्याच्यानंतर 7 5 35, 5 राहिले, 7 7 49. नंतर 21 सक 126, राहिले 4 आणि 21 एक 21, 8 8 144, राहिले 6, 8 त्रिक 54. तर मग आता याच्यामध्ये मोठा अपूर्णांक पाहायचा असेल तर जी संख्या मोठी आहे तर त्याच्या खालचं जे समजा अपूर्णांक आहे तो मोठा आहे. तर मग किती आहे सांगा, 83 61 57 87. तर आता 87 मोठे, म्हणून 7/8 हा अपूर्णांक मोठा आहे. चला पुढे लक्ष द्या. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? त्याच्यामध्ये बघायचं 49/8, 37/6, 19/3, 31/5. तर मग आता इथं पाहायचंय 8 सकम 48, 48 आणि 1 49, 6 6 36, 36 आणि 1 37, 3 सक 18, 18 आणि 1 19, 5 सक 30, 30 आणि 1 31. तर आता छेदला आणि 1 2 चा वापर करायचा आहे. आता जसं 8 सकम 48, 48 आणि 1 49, 1 6 6, 6 आणि 1 7, 2 सकम 12, 12 आणि 1 13. तर मग 1 1 शून्य ठेवायचा. आता 1 70 70 आणि 2 65 130, म्हणजे 130 चे नेहमी किती होईल, 65 होईल. तर लहान अपूर्णांक शोधायचा. 65 70 पेक्षा लहान आहे, तिथं लहान असं लहान लिहायचं आणि मग नंतर छेद चेक करायचा आहे. मग आता 1 पेक्षा 2 मोठे छेद, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग आता इथं 8 6 3 5 यापैकी छेद कोणाचा मोठा आहे, पहिल्या याचा. तर म्हणून इथं 49/8 हा अपूर्णांक लहान आहे. चला पुढे लक्ष द्या. पुढीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? 40/13, 58/19, 28/9, 52/17. तर मग आता 33 39, 39 आणि 1 40, 19 त्रिक 57, 57 आणि 1 58, 9 त्रिक 27, 27 आणि 1 28, 17 त्रिक 51, 51 आणि 1 52. तर मग आता इथं काय करायचं, छेद लहान आहे, 1 2 चा वापर करायचा. तर 1 3 3, 3 आणि 1 4, 2 त्रिक 6, 6 आणि 1 7, 1 1 शून्य ठेवून द्यायचा. 1 40 40 आणि 2 35 70, म्हणजे 70 चे निम्मे किती 35. तर मोठा अपूर्णांक काढायचा. 35 पेक्षा 40 मोठे, वर मोठे लिहायचं, खाली मोठे लिहायचं आणि छेद मध्ये बघायचंय. तर 2 पेक्षा 1 लहान आहे, तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग 13 19 9 आणि 17 मध्ये कोण आहे, 9 हा छेद लहान आहे, तर हा अपूर्णांक मोठा आहे. इतकं सोपं गणित आहे, गणितामध्ये काहीच अवघड नाहीये. पुढचं गणित पहा. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 11/43, 7/27, 13/51, 9/35. तर मग सांगा 11 चोप 44, 44 म्हणून 1 गेला 43, 7 चोप 28, 28 मधून 1 गेला 27, 13 चोप 52, 52 मधून 1 गेला 51, 9 चोप 36, 36 मधून 1 गेला 35. तर मग आता 1 2 चा वापर अंशस्थानी
छेद लहान म्हणजे अंशस्थानीचे जे अंक आहे संख्या आहे त्या लहान आहे म्हणून अंशस्थानी 1 2 चा वापर करायचा. तर मग आता इथं सांगा 1 4 4 4 मधून 1 गेला 3 2 4 8 8 मधून 1 गेला 7 1 1 0 ठेवून द्या. सांगा 3 त्रिक 9 आणि 7 दोन्ही 14. तर आता मोठा अपूर्णांक काढायचा 2 पेक्षा 3 मोठे. आता खाली सुद्धा मोठं लिहा. मग आता याच्यामध्ये 7 पेक्षा 3 लहान आहे तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग आता 43 27 51 35. तर मग आता कोण आहे लहान याच्यामध्ये 27. तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 7/34 4/19 6/29 3/14. तर याच्यामध्ये फरक समान आहे का पाहायचा. फरक समान नसेल तर 2 2 0 ठेवून द्यायचे. तर मग आता सांगा 7 5 35 35 मधून 1 गेला 34 4 5 20 20 मधून 1 गेला 19 6 5 30 30 मधून 1 गेला 29 3 5 15 15 मधून 1 गेला 14. म्हणजे काय याच्यामध्ये फरक सारखा आहे. तर म्हणून अंशस्थानी संख्या लहान आहे तर अंशस्थानी 1 आणि 2 चा वापर करायचा. मग आता 7 5 बस 1 5 5 5 मधून 1 गेला 4 2 5 10 10 मधून 1 गेला 9. तर या ठिकाणी 1 1 0 ठेवून द्या. 4 2 8 9 2 18. मग असं जमत नाही तर पुन्हा 1 1 0 ठेवून द्या. 4 2 8 2 राहिले 4 5 20 9 2 18 2 राहिले तर 9 2 18. तर मग आता लहान अपूर्णांक काढायचा 25 पेक्षा 22 लहान आहे तर खाली सुद्धा लहान लिहायचं आहे. मग 4 आहे 4 पेक्षा 9 मोठे. मग ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. ज्याचा छेद मोठा. मग आता याच्यामध्ये 34 19 29 14 मध्ये कोण आहे 34 म्हणून 7/34 हा अपूर्णांक लहान आहे. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? याच्यामध्ये टार्गेट दिलेला आहे मोठा अपूर्णांक. आता सांगा 7 2 14 14 1 15 13 2 26 26 1 27 9 2 18 18 1 19 15 2 30 30 1 31. तर मग अंशस्थानी सारखा फरक आहे. अंशस्थानी संख्या लहान आहे तर अंशस्थानी 1 आणि 2 चा वापर करायचा आहे. मग आता 7 2 14 14 1 15 1 2 2 2 1 3 2 3 6 नाही 2 2 4 4 1 समजलं. तर मग आता इथं 1 1 0 लिहायचा आहे. 5 24 3 3 9. तर मग आता याच्यामध्ये मोठा अपूर्णांक काढायचा तर मोठी संख्या कोणती पाहिजे. हा अंक मोठा आहे 4 तर खाली लहान लिहा. मग आता 3 पेक्षा 5 मोठे. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान कोण आहे 15 27 19 आणि 31 मध्ये 31 छेद मोठा आहे म्हणून या ठिकाणी अपूर्णांक कोणता मोठा आहे. थांबा 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 आपलं चुकलं. काय म्हणलं ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. करेक्ट आहे समजलं. आता पुढे बघायचं आहे. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर मग आता 52/65 13/26 78/91 117/143. तर प्रथम काय करायचे यांचे भाग तोडून घेऊया पुन्हा सोपं जाईल. 23 × 52 13 5 13 5 65 13 1 13 13 2 26 13 सकम 78 13 7 91 13 9 117 13 1 13 13 1 13 म्हणजे 13 11 143. तर मग आता 4 1 5 1 1 2 6 1 7 9 2 11 होतात. इथं पडला फरक म्हणून या ठिकाणी काय सर्व सारखा फरक नाही म्हणून 2 2 0 ठेवायचे. सांगा 65 40 हा 0 ठेवायचा. 2 5 10 हा 0 ठेवायचा. 7 8 56 4 आले 7 5 35 11 8 88 2 राहिले 11 1 11. तर मग आता याच्यामध्ये मोठा अपूर्णांक बघायचा असेल तर कोणती संख्या मोठी सांगा. 80 50 85 81 मध्ये 85 संख्या मोठी आहे तर म्हणून मोठा अपूर्णांक कोणता सांगा. 78/91. समजलं. प्रथम याच्यामध्ये भाग तोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 2 2 0 ठेवायचे फरक सारखा नाही म्हणून.
पुन्हा भाग तोडायचे, एवढं करू शकता. एखादं गणित असतं फक्त. पुढील अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता? आता चढता क्रम काढायचा असेल तर याच्यामध्ये काय, कोणीकडून कोणीकडे चालायचं, लहान्याकडून मोठ्याकडे जायचंय. तर मग आता याच्यामध्ये 5/7 दिसतात, इथं 5/7, इथं 5/7, इथे 5/7. तसं 11/13 दिसतात, इथं 11/13. म्हणजे काय, प्रत्येक ऑप्शन मध्ये काय, सर्व अपूर्णांक सारखे. तर चढता क्रम काढायचा असेल तर आपल्याला याच्यामध्ये लहान्याकडून मोठ्याकडे. मग आता सांगा, इथं 5 आणि 2 7, 8 आणि 1 9, इचकला म्हणून 2 2 0 ठेवायचे. पटांगणात घेऊ वाटत. 5/7, 8/9 आणि 11/13. तर मग आता 2 2 0 ठेवा. सांगा 7 7 49, एक राहिला 7 1 7, 9 8 72, राहिले किती 8, 80 इथं झाले. आणि 9 8 72, 13 8 104, 110 मधून 104 गेले 6, 23 52. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, लहानाकडून मोठ्याकडे चालायचं. म्हणजे कसं, 71 नंतर 84 आणि 88. तर आता 71च्या खाली किती आहे, 5/7. सांगा 84च्या खाली 11/13, त्याच्यानंतर 88च्या खाली 8/9. तर मग आता 5/7, 11/13, 8/9. पर्याय क्रमांक 4 नंबर. समजला? पुढील अपूर्णांकाचा उतरता क्रम कोणता? जर विचारलं उतरता क्रम विचारलं का, कुणीकडून कुणीकडं, मोठ्याकडून लहान्याकडे जायचं आहे. तर मग आता याच्यामध्ये काय, 3/4 3/4 म्हणजे सगळ्या याच्यामध्ये सर्व ऑप्शन मध्ये अपूर्णांक सारखे. तर यांना पटांगणामध्ये घेऊया. 3/4, 11/15, त्यानंतर 9/13, 3 आणि 1 4, 11 आणि 4 15. म्हणजे काय करावं लागेल, 2 2 0 ठेवाच लागणार. सांगा 4 7 28, 2 राहिले 4 25, त्यानंतर 15 7 105, 110 किती राहिले 5, 15 3 45, ते सकम 78 राहिले 12, 13 9 117. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, मोठ्याकडून लहान्याकडे जायचं. मग कोण मोठं याच्यामध्ये, 75, त्याच्यानंतर लहान 73, आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे, 69. तर मग आता 75च्या खाली किती आहे सांगा, 3/4, 73च्या खाली किती आहे, 11/15, आणि 69च्या खाली किती आहे, 9/13. म्हणजे आता पर्याय क्रमांक 3 11 9, पर्याय क्रमांक 1. समजला? एक मिनिट. एखादा मच्छर बसला असेल तर तमाशा होऊन जातो. आता या ठिकाणी शी नमुन्याचे गणित पाहिजेत. लेखी स्वरूपाचे गणित किती सोपे असतात ते बघा. हा लक्ष द्या. 4/5च्या 2/7 मध्ये कोणती परिमेय संख्या मिळेल म्हणजे उत्तर 3/7 येईल. तर मग आता या ठिकाणी 4/5च्या चाचीचे म्हणजे काय, गुणिला 2/7 मध्ये कोणती संख्या मिळवाय म्हणजे काय, x मिळवायची. तर उत्तर किती येईल सांगा, 3/7 येईल. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, सगळ्यात महत्वाचं आहे, इथं गुणाकार दिलेला आहे, पदाच्या अधिकच्या चिन्हाच्या अलीकडे. त्यांचा गुणाकार भाग तुटत असेल तर तोडून घ्यायचा, नसेल तुटत तर तसंच राहू द्यायचं. मग आता तुटतो का भाग, याच्यामध्ये तिरप्याच्यामध्ये आडव्याचा भाग तोडत नसतात, एक तो उभ्याचा तोडायचा किंवा तिरप्याचा तोडायचा. तर मग आता या ठिकाणी भाग ऑटोमॅटिकच आधी तुटलेले समजायचे. तर या ठिकाणी काठचा संपलेले. तर मग अपूर्णांकाचा गुणाकार करताना वरच्या हर्षाचा गुणाकार, खालच्या खालच्याचा गुणाकार. मग आता 4 2 8 आणि 5 2 10. तर मग आता याची जागा कोणी घेतली सांगा, 8/10 ने घेतली. गुपित अधिक चिन्ह आहे, इकडे 8/10 आहे. थांबा इथं, सॉरी, 5 7 35 येईल. तर मग आता इथं अधिक 8/35 आहे, तर काय होईल सांगा, वजा 8/,
35, 4 दोन्ही 8 आणि 5 7 35, करेक्ट आहे. तर मग आता इथं काय करायचं, अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना प्रथम छेदाचा लसावी काढावा, आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागावं, आलेले भागकरांना अंशाला गुणावं आणि त्याच्यानंतर अंशाची काय करायची, वजाबाकी. बेरीज दिलेली असेल तर बेरीज करायची. तर आता इथं प्रथम छेदाचा लसावी काढायचा. 7 आणि 35, 7च्या पाड्यामध्ये 35 आहे, लसावी 35 आहे. आलेलं लसावी प्रत्येक छेदानं म्हणजे एका 7 एका 35 भागायचं आहे. सांगा 7 5 35, 5 लिहायचे, 35 1 35, मधली संख्या 1 लिहायची. मग आता 5 3 15 वजा 8 1 8. तर मग आता इथं 15 मधून 8 गेले 7. आता 7 अपॉन 35. मग आता 7 1 7 7 5 35. उत्तर किती आलं सांगा, 1 अपॉन 5. समजलं. पुढचं गणित पहा. 5 अपॉन 6च्या 3 अपॉन 5 मधून, थोडं लाईट लावतो तर चालेल. 5 अपॉन 6च्या 3 अपॉन 5 मधून कोणती परिमेय संख्या वजा करेल म्हणजे उत्तर 1 अपॉन 4 येईल. सांगा 5 अपॉन 6च्या म्हणजे काय, गुणिला 3 अपॉन 5 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे काय, x वजा करावी. माहिती नाही कोणती वजा करायची, तर 1 अपॉन 4 येईल. तर मग आता इथं काय करायचं, पहिला मामला गुणाकाराचा पाहायचा आहे. मग आता 3 आणि 6 कोणत्या पाड्यामध्ये, 3च्या 3 1 3 3 दोन्ही 6. मग आता 5 1 5 5 1 5 कटले. तर इथं किती राहिले सांगा, 1 अपॉन 2 वजा x बरोबर 1 अपॉन 4. आता इथं अधिक म्हणजे डाव्या साईडचं चिन्ह अधिक आहे, अधिक 1 अपॉन 2 इथं काय होईल, वजा 1 अपॉन 2. तर आता इथं काय करायचं, यांचा लसाव करायचा 4 आणि 2चा, कारण वजाबाकी करायची. तर मग आता इथं सांगा 2च्या पाड्यामध्ये 4 आहे, लसावी 4 आला, आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागायचं आहे. सांगा 4 1 4 आणि बे दोन्ही 4, 1 आणि 2 असं लिहायचं, 1 1 1 आणि बे 1 बे. तर मग आता इथं वजा x बरोबर वजा 2 मधून 1 गेला, काय राहिले वजा 1 आणि छेदस्थानी 4 वजा वजा कटले म्हणून 1 अपॉन 4. तर पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित पहा. 2 अपॉन 7 मध्ये 1 अपॉन 7 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 4 येईल. हे जे लेखी गणित आहे, आपण अति महत्वाचे गणित बघत आहोत म्हणून याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. 2 अपॉन 7 मध्ये काय म्हणलं, 1 अपॉन 7 ची दुप्पट किती वेळा मिळवावी. मग आता इथं ची आणि दुप्पट म्हणजे काय, 2x. ची म्हणजे काय, गुणिला, आणि दुप्पट म्हणजे काय, 2x. तर मग आता किती वेळा मिळवावी म्हणजे अधिक का सांगा, 2 गुणिला x, 2x गुणिला 1 म्हणजे काय, 2x अपॉन 7. तर बरोबर उत्तर म्हणजे आता काय बरोबर काय 4. तर आता ज्या सोबत समजा इथं x y z गणित यांना काय, याच्यामध्ये काय म्हणायचं, गणितामध्ये यांना पद असं म्हणतात, अक्षरांना काय म्हणायचं, पद असं म्हणायचंय. आणि मराठी व्याकरणमध्ये वाक्यामध्ये जे समजा उदाहरणार्थ शब्द असतात त्यांना काय म्हणतात, पद असं म्हणतात. तो भाग वेगळा, हे जे अक्षर आहे अक्षरांना काय म्हणायचं, पद. आता जर समजा गुणाकाराच्या स्वरूपात किंवा भागाकाराच्या स्वरूपात x y z a b c d असेल, कोणतेही अक्षर असेल तर त्यांचा निकाल शेवटी लावायचा असतो. मग आता इथं सांगा 2 अपॉन 7, इथं अधिक 2 अपॉन 7 इथं काय होईल, वजा 2 अपॉन 7. तर मग आता इथं काय करायचं, इथं छेदस्थानी 1 असतो म्हणजे 7 चौक 28, 28 मधून 2 गेले किती राहिले 26 आणि इथं 7 लिहा. तर मग आधी इथं भागेला 2 येत, भागेला 7 येतं काय होईल, गुणिला 7, गुणिला 2 येतं काय होईल, भागेला 2. 7 1 7 7 1 7 कटले, बे 1 बे बे 13 26, 13 1 13. तर मग आता x बरोबर किती सांगा, 13. हे उत्तर आलेलं आहे. समजलं. फक्त मामला इथं काय गडबड आहे ही समजली पाहिजे. गणिताची भाषा आपल्याला समजली तर बाकीचे गणित ऑटोमॅटिक जमतात. चला पुढचं गणित पहा. सरावासाठी गणित. 3 अपॉन 4च्या 7 अपॉन 12 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 1 अपॉन 2 येईल. मग आता सांगा 3 अपॉन 4च्या म्हणजे गुणिला 7 अपॉन 12 मध्ये किती मिळवावेत म्हणजे x मिळवायचे. उत्तर किती येईल सांगा 1 अपॉन 2.
पहिलं फक्त आपण नमुन्याच्या गणिताचा आढावा पाहिलाय, आता सरावाच्या गणित भाग बघत आहोत. तर मग आता भाग थोडा 3 1 3 3 चौक 12 काठच्या संपलेले आडवे आडवे काढायचे नाही. तर काठच्या संपलेले अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार 1 7 7 4 चौक 16 अधिक x बरोबर 1/2 अधिक 7/16 इथं गुपित अधिक चिन्ह आहे, तिकडे काय बनवायचा 7/16. तर मग आता सांगा अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना प्रथम छेदाचा लसावी काढावा, आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागावं, आलेला भाग करायचा, काय करायचं यांचा गुणाकार करा, कोणाला गुणायचा अंशाला गुणायचं आहे आणि त्यानंतर अंशाची वजाबाकी करायची. तर मग आता सांगा 2च्या पाड्यामध्ये 16 आहे, 16 लसाव्याला 2 8 16 8 इथं मांडायचं, 16 1 16 म्हणजे मधला अंक मांडायचा, 8 1 8 वजा 7 1 7. मग आता सांगा 8 मधून 7 गेला किती राहिलं सांगा 1, 1/16 पर्याय क्रमांक 1. चला पुढचं गणित पहा. 2/3 च्या 7/8 मध्ये कोणती परिमेय संख्या मिळावी म्हणजे उत्तर 2/3 येईल. 2/3 च्या म्हणजे गुणिला 7/8 मध्ये कोणती संख्या परिमेय संख्या मिळवायची. आता परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचं वर्गमूळ निघतंय घनमूळ निघतंय, ज्या संख्या पूर्णांकामध्ये अपूर्णांकामध्ये मांडल्या जातात त्यांनाच परिमेय संख्या असं म्हणतात. ज्याचं वर्गमूळ आणि घनमूळ निघत नाही त्या परिमेय संख्या असतात. ही गोष्ट आपण लक्षात घेणं महत्वाची आहे. तर आता कोणती परिमेय संख्या मिळवावी म्हणजे x मिळवायचं आहे, बरोबर 2/3 येईल. तर मग आता भाग तुटतो का पाहायचं, इथं गुणाकाराच्या स्वरूपात दिलेली संख्या 2 1 2 2 चौक 8 काठच्या संपलेले अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार 1 7 7 4 3 12 अधिक x बरोबर किती 2/3. आता इथं अधिक 7/12 इथं काय होईल वजा 7/12. तर आता इथं काय करायचं अपूर्णांकाची वजाबाकी करताना प्रथम छेदाचा लसावी काढावा, आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागावं, आलेल्या भाकरनं अंशाला गुणावं आणि गुणाकाराची काय करायची वजाबाकी म्हणजे गुणाकार एक संख्या येईल त्यांची वजाबाकी. मग आता 3च्या पाड्यामध्ये 12 आहे, लसावी किती आला सांगा 12. मग आता आलेलं प्रत्येक छेदानं म्हणजे प्रत्येक म्हणजे एका 3 आणि एका 12 प्रत्येकचा अर्थ काय एका 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 एका. मग आता या ठिकाणी सांगा 3 चौक 12 चौक मांडायची, तर 12 1 12 1 मांडायचे, 4 2 8 7 1 7. तर मग 8 मधून 7 गेला किती राहिलं 1 1/12 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. 4/7 च्या 1/2 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजेच उत्तर 3/35 येईल. तर मग आता सांगा 4/7 च्या म्हणजे गुणिला 1/2 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे काय वजा x बरोबर उत्तर किती येईल सांगा 3/35. तर मग आता इथं गुणाकाराचा मामला याचा निकाल लावून टाकायचा आहे. मग आता 2 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या 2 1 2 2 2 4 काठच्या संपलेले अपूर्णांकाचा गुणाकार करताना वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. मग सांगा 2 1 2 7 1 7 वजा x बरोबर किती 3/35. तर मग आता इथं अधिक 2/7 इकडे अधिक गुपित चिन्ह असतं, हे x आहे, x ला वजा चिन्ह आहे, हे ध्यानात घ्यायचंय. मग आता अधिक 2/7 इथं काय होईल वजा 2/7. तर आता इथं काय करायची वजाबाकी. तर मग अपूर्णांकाची वजाबाकी करताना प्रथम छेदाचा लसावी काढावा लागतो, आलेला लसावी प्रत्येक छेदानं भागायचं आहे आणि आलेल्या भाकरनं अंशाला गुणायचं आणि आलेल्या म्हणजे काय अंशाचा गुणाकार आहे त्याची वजाबाकी करायची. 7 आणि 35 कोणत्या पाड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी काय 7 आणि 35चा लसावी किती आहे 35 का 7च्या पाड्यामध्ये 35 आहे. तर मग आता सांगा 35 1 35 आणि 7 5 35 3 1 3 वजा 5 2 10. तर मग आता इथं काय सांगा वजा x बरोबर 10 मधून 3 गेले वजा 7 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे आणि आपण 35. तर आता वजा वजा कट. आता सांगा 7 1 7 7 5 35 म्हणजे 1 आपण किती 5. तर पर्याय क्रमांक 4 समजला. चला तर मग पुढे लक्ष द्या. 16/21 च्या 1/4 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 1/7 येईल. तर मग आता इथं सांगा 16/21 च्या म्हणजे काय गुणिला 1/4 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे वजा x बरोबर 1/7 येईल उत्तर. तर मग आता इथं काय पाहायचं याच्यामध्ये गुणाकाराचा निकाल लावून टाकायचा आहे. 4 आणि 16 कोणत्या पाडे 4 4 1 4 4 4 16
आता काठच्या संपलेले अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. मग आता सांगा 4 1 4 आपण 21 वजा x बरोबर 1 आपण 7. तर मग आता इथं काय करायचं 4 आपण 21 अधिक आहे काय होईल वजा 4 आपण 21. तर मग आता वजा x बरोबर सांगा 7 आणि 21 छेदस्थानी दिसतात. प्रथम छेदाचा लसावी करायचा. 7च्या पाड्यामध्ये 21 21 लसाव्याला म्हणजे सांगा 7 त्रिक 21 आणि 21 1 21 3 1 3 आणि 4 1 4 म्हणजे वजा x बरोबर सांगा 4 मधून 3 गेला वजा 1 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणजे अंकाचं आणि इथं आपण 21 लिहायचं वजा वजा कट म्हणजे इथं काय राहिलं सांगा x बरोबर 1 आपण 21. पर्याय क्रमांक 2 समजलं. थोडा साईडला डीजेचा आवाज असल्यामुळं थोडा आवाज म्हणजे घाईने घ्यावं लागतं त्यामुळे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचणार नाही. पुढे पहा 4 आपण 9 मध्ये 2 आपण 9 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 6 येईल. तर मग आता याच्यामध्ये बघा 4 आपण 9 मध्ये 2 आपण 9 किती वेळा मिळवावेत म्हणजे किती वेळा मिळवावेत म्हणजे काय 100 वेळा मिळवावेत म्हणतो का नाही आपण. त्याला गुणीला काय करायचं 100 करायचं आहे तर अधिक काय 2 गुणिले 100 म्हणजे काय 2 1 आपण 9 बरोबर उत्तर किती 6. समजलं. मग इथं पट म्हणलं असतं लक्षात आलं असतं तुमच्या याचा अर्थ काय पट आहे एक पटच तिथं आहे का नाही. तर मग आता इथं 2 1 आपण 9 आहे इथं पद सोबत आहे गुणाकाराच्या आणि भागाकाराच्या स्वरूपात असल्यामुळं त्याचा निकाल शेवटी लावायचा आहे. तर मग आता इथं अधिक 4 आपण 9 येतं काय होईल वजा 4 आपण 9. तर आता 9 खालच्याचा गुणाकार वरच्याची वजाबाकी. आता इथं काय करायचं आहे 9 सकी 54. आता 54 मधून 4 गेले किती राहिले सांगा 50 आपण 9. तर आता इथं भागेला 9 येतं काय होईल गुणीला 9 होईल आणि गुणीला 2 येतं काय होईल भागेला 2 9 1 9 9 1 9 कट झाले. आता बे 25 50 25 म्हणजे 50च्या निम्मा किती 25. तर मग आता 25 1 25 तर x बरोबर किती आले सांगा 25. समजलं गणित. आता इथं थोडं कन्फ्युजन होत आहे ही गोष्ट ध्यानात ठेवायचं आहे 2 आपण 9 किती वेळा मिळवावे म्हणजे हा पटीचा मामला आहे. तर इथं काय पटी सोबत तुमची गाठ आहे म्हणून या गणिताला समजून घ्यायचं आहे. पुढच्या गणिताहून मागचं गणित ऑटोमॅटिक समजेल. 4 आपण 11 मध्ये 2 आपण 11 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे उत्तर 8 येईल. तर मग सांगा 4 आपण 11 मध्ये 2 आपण 11 ची ची म्हणजे काय गुणीला दुप्पट म्हणजे काय 2 1 समजलं का. या दुप्पटकडे लक्ष नाही दिलं तर तुमचं काय निघन दुप्पट निघन. त्याच्यासाठी काय करायचं दुप्पटकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ची म्हणजे गुणीला 2 1 मग आता इथं मिळवावेत म्हणजे काय अधिक बे 2 4 म्हणजे 4 1 आपण किती 11 तर उत्तर 8 येईल. तर मग आता इथं काय पद सोबत आहे गुणाकाराच्या आणि भागाकाराच्या स्वरूपात त्यांचा निकाल शेवटी लावायचा. तर मग आता अधिक 4 आपण 11 इथं काय होईल वजा 4 आपण 11. तर मग आता इथं सांगा तिरपा 11 8 88 88 मधून 4 गेले किती राहिले सांगा 84 भागेला 11 इथं काय होईल गुणीला 11 गुणीला 4 इथं काय होईल भागेला 4 11 1 11 11 1 11 कटले. मग आता 4 1 4 4 2 8 4 1 4 म्हणून x बरोबर सांगा 21 1 21 पर्याय क्रमांक 1. समजला. पुढचं गणित पहा 6 मधून 2 आपण 7 ची 6 मधून 2 आपण 7 किती वेळा वजा करावेत म्हणजे उत्तर 4 आपण 7 येईल. 6 मधून काय वजा करायचे 2 आपण 7 किती वेळा म्हणजे काय गुणीला 1 वेळा. समजलं का. मग आता इथं काय करायचंय 2 गुणिले 1 म्हणजे काय 2 1 आपण 7 तर उत्तर 4 आपण 7 येईल बरोबर. तर मग आता याचा अर्थ काय सांगा भागेला 6 आहे नाही सॉरी इथं काय अधिक 6 आहे तर काय होईल वजा 6. समजलं. आता इथं वजा 2 आपण 1 आले ह्या पदाच्या सोबत काय आहे x आहे त्यामुळे काय करायचं त्याचा निकाल शेवटी लावायचा आहे. मग आता इथं काय करायचं सांगा 7 सकम 42 आणि 42 मधून किती 4 गेले किती राहिले 38 पण वजा 38 राहतील मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे आपण किती 7. समजलं. भागेला 7 येतं काय होईल गुणीला 7 गुणीला 2 येतं काय होईल भागेला 2
वजा x जसे तसे लिहा. तर मग आता इथं सांगा 7 1 7 7 1 7 बे क बे बे 19 38 वजा चिन्ह आहे. तर आता इथे काय होईल वजा वजा कटले. तर म्हणजे x बरोबर सांगा 19 1 19. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं. इथं मी बुचकळ्यात टाकतंय गणित, त्याच्यामुळे याची काळजीपूर्वक इथं पटीचा मामला नाही, चिपट असं म्हणलं नाही. तर हे गुपित लक्षात घ्यायचंय. पुढे बघा गणित चेंज झालंय. 2 परिमेय संख्येची बेरीज 5/8 असून त्यापैकी 1 वजा 5/24 आहे. तर दुसरी परिमेय संख्या कोणती? 2 परिमेय संख्येची बेरीज किती सांगा 5/8 असून म्हणजे बेरीज बरोबर झाली आहे की नाही. त्यापैकी 1 संख्या किती आहे सांगा. थोडं पुढे घेतो. 1 संख्या आहे वजा 5/24 आणि त्याच्यानंतर दुसरी परिमेय संख्या अधिक दुसरी परिमेय संख्या आपल्याला करायचंय. इथं वजा 5/24 आहे, तर इकडे काय होईल सांगा अधिक 5/24. ही एक परिमेय संख्या लक्षात ठेवायचा. तर मग आता इथं काय करायचंय, या अपूर्णांकाची बेरीज करायची. अपूर्णांकाची बेरीज करत असताना प्रथम छेदाचा लसावी काढावा. आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागायचंय. आलेल्या भाकरला अंशाला गुणायचं आणि अंशाची काय करायची बेरीज. मग आता 8च्या पाड्यामध्ये 24 आहे. लसावी किती आला सांगा 24. आलेला लसावीला प्रत्येक छेदानं भागायचं म्हणजे 8 न 8 त्रिक 24 आणि 24 1 24 5 त्रिक 15 आणि 5 1 5. तर मग आता सांगा 15 5 किती 20. आता 20/24. आता याला काटावं लागतंय. तर सांगा कोणत्या पाड्यामध्ये 4 4 सकम 24 4 5 20. तर उत्तर किती आलं सांगा 5/6. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. 2 परिमेय संख्येची बेरीज 4/7 आहे. त्यापैकी 1 वजा 5/28 असल्यास दुसरी परिमेय संख्या कोणती? 2 परिमेय संख्येची बेरीज किती आहे सांगा 4/7. आता त्यापैकी 1 संख्या किती आहे सांगा वजा 5/28 आहे आणि दुसरी परिमेय संख्या आपल्याला काढायची आहे वजा 5/28 आहे. तिकडे काय होईल सांगा अधिक 5/28. आता यांचं काय करायचं आहे अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज करत असताना प्रथम छेदाचा लसावी काढावा. आलेला लसावी प्रत्येक छेदानं भागायचंय. आलेल्या भाकरनं अंशाला गुणायचंय आणि अंशाची काय करायची बेरीज. मग आता यांचा 7च्या पाड्यामध्ये 28 लसावी किती आला सांगा 28. सांगा 7 चोप 28 28 1 28 4 चोप 16 5 1 5 आणि 16 5 किती होईल 21. 28 लिहा 7 त्रिक 21 7 चोप 28 म्हणजे 3/4. दुसरी संख्या किती आली 3/4. पर्याय क्रमांक 3. आता त्यानंतर लास्ट गणित आजच्या पिरियड मधलं 1/8 ची म्हणजे काय गुणिला किती पट म्हणजे काय x बरोबर म्हणजे काय बरोबर चिन्ह द्यायचं 37.5 आहे. 37.5 म्हणजे काय 75/2 बरोबर. 75चे नेहमी किती होतात 37.5. आता भागेला 8 इथं काय होईल गुणिला 8. तर मग आता x गुणिला 1 म्हणजे किती x. बे का बे चोप 8 आणि 75 चोप किती होईल सांगा 300. तर उत्तर किती आलं सांगा 300. तर विद्यार्थी मित्रांनो दररोज आपल्याला संध्याकाळी तर कमीत कमी का होईना किंवा जास्तीत जास्त होईल जसे घेता येईल जास्तीत जास्त गणिताचा स्रोत हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत याची काळजी घेत आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला एका आठवड्यात 2 टेस्ट द्यायचे आहे. आता एका चॅप्टरवर म्हणजे बघा गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमापनचे 20 प्रश्न, मराठी व्याकरणचे 20 प्रश्न, 2 विषयाचे 15-15 प्रश्न आणि चालू घडामोडीचे 10 प्रश्न तुम्हाला सिलेबस द्यायचा आहे. आणि तुम्हाला गणिताचे 5 चॅप्टर, बुद्धिमापनचे 5 चॅप्टर, मराठी व्याकरणचे 5 चॅप्टर अभ्यासाला अगोदर दिले जाईल आणि त्याच्यानंतर 2 विषय अभ्यासाला दिले जाईल आणि चालू घडामोडीचाही सुद्धा तुम्हाला दिलेल्याचा अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा. ते अशा प्रकारे आपण जर तयारी केली तर पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त इकडे अभ्यास करून तर जास्तीत जास्त मार्क कमी कालावधीमध्ये घेता येईल. इकडून तुम्हाला गणिताचा झोडपा असेलच आहे आणि तिकडून तुमचा अभ्यासाचा झोडपा असू द्या आणि इकडून पेपरचा झोडपा म्हणजे या तिन्हीचा सुवर्ण बिंदू म्हणजे तुमचं यश वय 94 ते 100च्या दरम्यान मार्क घेणं काहीच कठीण नाही. तर विद्यार्थी मित्रांनो
आता जवळपास आपण काय करायचं, 7:45 10-5 मिनिटं मागं पुढं होईल. तर आपण दररोज डेली तयार राहायचंय. कोणत्याच्यावर? यूट्यूब लाईव्ह किंवा फेसबुक लाईव्ह. आणि दोन्हीचंही सुद्धा नाव आहे नवी दिशा अकॅडमी. यूट्यूब लाईव्ह आणि नवी दिशा अकॅडमी फेसबुक पेज लाईव्ह, याच्यापैकी कोणत्या याच्यावर तुम्ही आले तर चालून जाईल. चला आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काय झालं काय नाही माहिती, मग आयची कटकट आता.